हरिओम. वर्ष 2025 मध्ये यावेळी रक्षाबंधन केव्हा आहे, काय असतील शुभ मुहूर्त आणि कोणती असेल भद्रा काळाची वेळ ज्यात आपल्याला राखी बांधायची नाहीये. राखी बांधायच्या वेळी मंत्र यावेळी कोणता असेल हे तर आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणारच आहोत. परंतु जर कोणी म्हणत असेल की राखी बांधल्याने काय होतं, यात आम्हाला काही फायदा होताना दिसत तर नाही, तर मग का साजरा करावा हा सण, असे आर्ग्युमेंट्स करणाऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप जरुरीचा आहे. अखेरपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आपल्या शास्त्रांमध्ये याला फक्त एक रूढी अर्थात प्रथा नाही, परंतु सुरक्षा, ऊर्जा संतुलन आणि मानसिक बळ देणारा संस्कार मानला जातो. जेव्हा एखादं शुभ कार्य केलं जातं तेव्हा ब्राह्मण रक्षासूत्र उजव्या हातावर बांधतात. याचा उद्देश हा आहे की व्यक्तीने मानसिक अवसादात न जावं, तिचं आत्मनियंत्रण स्थिर राहावं आणि तिने संतुलित निर्णय घेऊ शकावं. वैज्ञानिक दृष्टीनेही रक्षासूत्र बांधल्याने शरीरात ऊर्जा संतुलित होते, मानसिक तणाव कमी होतो आणि आंतरिक संतुलन टिकून राहतं. एवढंच नव्हे तर असंही म्हटलं जातं की यामुळे पोटात कृमींची समस्याही नाही होत. वैदिक रक्षासूत्र जो फक्त एक धागा नाही तर शुभ संकल्प, भगवान नाम आणि प्रेमपूर्ण भावनांचं एक सशक्त माध्यम आहे. जेव्हा बहीण आपल्या भावाला वैदिक रीतीप्रमाणे रक्षासूत्र बांधते आणि त्याच्यासाठी मंगल कामना करते, तेव्हा ती राखी एक अदृश्य सुरक्षा कवच बनते, जी बाजारू राख्यांपेक्षा खूप अधिक प्रभावशाली ठरते. रक्षाबंधन फक्त बहीण आणि भावाचं प्रेम पर्व नाही. प्राचीन काळात ऋषी आपल्या शिष्यांना रक्षासूत्र बांधत असत आणि आशीर्वाद देत असत. शिष्यही गुरूंसाठी हा संकल्प करीत असत, गुरुदेव तुम्ही दीर्घायुषी व्हा, तुमचं स्वास्थ्य उत्तम राहो आणि तुम्ही आमच्यासारख्या असंख्य जीवांचं कल्याण करीत राहावं. तर मग आपणही आपल्या पूज्य गुरुदेवांसाठी हा संकल्प करावा. आपणही आपल्या गुरूंसाठी ही प्रार्थना करू शकतो, गुरुदेव आमचे रक्षण करा, फक्त बाहेरून नाही परंतु मन, बुद्धी आणि श्रद्धेचंही, कारण की एक खरा गुरु हजारो भावांपेक्षाही अधिक आपलं रक्षण करू शकतो. आता रक्षाबंधनाचा दिवस, शुभ मुहूर्त आणि भद्रा काळ जाणून घेऊया. यावेळी 8 ऑगस्टला रात्री उशिरा भद्रा काळ समाप्त होत असल्याने 9 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन होईल आणि या दिवशी भद्रा काळाची समस्या नाही होणार. राखी बांधण्याचे 4 शुभ मुहूर्त आहेत पुढील प्रमाणे. पहिला, सकाळी 7:49 पासून 9:27 पर्यंत हा शुभ वेळेचा मुहूर्त असेल. दुसरा, दुपारी 12:17 पासून 1:09 पर्यंत हा असेल अभिजित नावाचा मुहूर्त. तिसरा, दुपारी 12:43 पासून 2:21 पर्यंत हा असेल चंचल नामक मुहूर्त. आणि चौथा, दुपारी 2:21 पासून सायंकाळी 5:37 पर्यंत लाभ नावाचा मुहूर्त असेल. आणि हो, राखी बांधताना एक वैदिक मंत्र म्हणायचा आहे, तो आहे येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम अभिबध्नामी रक्षे माचल माचल. तर या रक्षाबंधनाच्या निमित्ताने चला संकल्प करूया की आम्ही फक्त सण साजरा नाही करणार, या उलट त्याची भावना आणि शक्तीला सुद्धा समजून घेऊ. केवळ दिखाव्यासाठी राखी नाही बांधणार, किंबहुना प्रेम, श्रद्धा आणि शुभ संकल्पांनी युक्त वैदिक रक्षासूत्रच बांधू. कारण की रक्षासूत्र फक्त बांधलं नाही जात, ते रक्षण करतं प्रत्येक ठिकाणी.